नमस्कार, आपण पाहत आहात क्राईम अंकुश न्यूज। सोलापूर शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। शहर पोलीस गुन्हे शाखा यांना गोपनीय सूत्रांकडून खात्रीशीर बातमी मिळाली की सोलापूर अक्कलकोट रोड हायवे जवळील BSNL टॉवर जवळ सर्व्हिस रोडवर पांढऱ्या रंगाची बलेनो कार आणि TVS अपाचे कंपनीच्या दुचाकी बरोबर 2 इसम हे देशी बनावटीचे पिस्तूल विकण्यासाठी येणार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार तातडीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार टीम बनवून धाड टाकली। यामध्ये सचिन सिद्धाराम झगळघंटे वय 38 राहणार कर्देहळ्ळी रोड कुंभारी सोलापूर, फरहान आदिल शेख वय 19 राहणार अमान चौक नई जिंदगी सोलापूर हे आढळून आले। यामध्ये सचिन झगळघंटेच्या पॅन्टच्या डाव्या बाजूस कमरेस एक देशी बनावटी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे, तर फरहान याच्याकडे एक देशी बनावटी पिस्तूल आणि 8 जिवंत काडतुसे आढळून आली। यामध्ये मिळालेला ऐवज 4 चाकी वाहन, दुचाकी वाहन असा एकूण 10,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर इसमाकडे चौकशी केली असता त्याकडे कोणताही परवाना नसून ते विक्रीसाठी सदर ठिकाणी आले असून पळून गेलेल्या एका इसमाचे नाव रमेश विश्वनाथ धूळ आहे। तो सध्या कुंभारी येथे राहत असून मूळचा कर्नाटकचा असल्याचे समजते। सदर इसमांवर MIDC पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कलम 325, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।